स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। निफाड तालुक्यातील उगाव येथील बेपत्ता युवक शादाब रज्जाक तांबोळी याच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। पत्नी, तिचा प्रियकर आणि मेवण्यासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून युवकाला मनमाड येथे बोलावून त्याचा खून करून मृतदेह नदीमध्ये फेकून दिल्याचं तपासात समोर आलंय। उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी, वय वर्ष 30, हा 18 फेब्रुवारी 2026 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसूल गावाजवळ परसुरी चिंचोरी नदीच्या पुलाखाली एका इसमाचा मृतदेह आढळून आला। त्या मृतदेहाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीनं बांधलेले होते, तसेच कमरेला आणि मांडीला डंबेल्सनं बांधून नदीमध्ये टाकण्यात आल्याचं दिसून आले। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांच्या पुढील तपासात हा मृतदेह निफाड येथील बेपत्ता युवक शादाब तांबोळी याचाच असल्याचं निष्पन्न झाले। तपासादरम्यान मैताची पत्नी मुस्कान तांबोळी हिचे वृषभ मनोज वर्मा, राहणार मनमाड, यांच्याशी प्रेम संबंध असल्याचं समोर आलं। दोघांना लग्न करायचं असल्यानं त्यांनी मैताचा मेहुणा शाहरुख शफीक शेख याच्यासह इतर साथीदारांच्या मदतीनं कट रचला। सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाबला मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलवण्यात आलं आणि तिथं त्याचं हातपाय बांधून त्याचा खून करण्यात आला। या प्रकरणांमध्ये ऋषभ मनोज वर्मा, शाहरुख शफीक शेख, युवराज विजय थोरात, सलीम साबीर शेख, आर्यन सुंदर जिनवाल, शेख एजाज शेख रियाज आणि मुस्कान शादाब तांबोळी या 7 जणांना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाद, निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पथकानं ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, निफाड।